या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट नक्कीच करा. आपलं जे प्रश्न असतील, आपल्या मनमध्ये जे प्रश्न आले असेल, आपल्या डाऊट असेल, ते डाऊट मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. तर फक्त तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ पाहिल्यानंतर शेवटी कमेंट करायचं आहे. म्हणजे कमेंट जेवढे येणार आहे तुमचे, त्या कमेंटवरती मी व्हिडिओ तयार करणार आणि तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी मायग्रेशन सर्टिफिकेट अप्लाय करायचं आणि मायग्रेशन सर्टिफिकेट काय असते, ते कधी लागते, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, फी किती आहे, कागदपत्रे कोणते लागतात आणि सर्टिफिकेट किती दिवसात मिळते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एकही स्टेप चुकली तर अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही एक विद्यापीठ सोडून दुसऱ्या विद्यापीठात प्रवेश घेत आहात, त्यावेळी जुन्या विद्यापीठाकडून दिले जाणारे अधिकृत प्रमाणपत्र म्हणजे मायग्रेशन. मायग्रेशन सर्टिफिकेट कधी लागते? दुसऱ्या राज्यात किंवा विद्यापीठात प्रवेश घेताना लागते, पी-जी किंवा प्रोफेशनल कोर्ससाठी लागते किंवा काही सरकारी नोकरी किंवा शिक्षण पडताळणीमध्ये लागते. नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचे नवीन नाव आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, जळगाव. या विद्यापीठातून बी-ए, बी-एस-सी, बी-कॉम, एम-ए, एम-एस-सी, एम-कॉम, बी-एड, एम-एड इतर कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट कसे काढायचं आणि कसे मिळते, कोण अर्ज करू शकतो, ते आपण ज्यांनी NMUमधून शेवटची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ज्यांना फायनल मार्कशीट किंवा डिग्री मिळाली आहे किंवा रेग्युलर किंवा एक्सटर्नल दोघेही पात्र असेल, तर ज्यांचा रिझल्ट पेंडिंग आहे अर्ज करू नये. लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत? मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी लागणारे कागदपत्रे, पहिला फायनल इयर्स मार्कशीट PDF किंवा JPGमध्ये, दुसरं डिग्री सर्टिफिकेट जर मिळाले असेल तर, तिसरं आधार कार्ड, चौथं कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट काही वेळा आणि पाचवं पासपोर्ट साईज फोटो, असा मोबाईल नंबर OTPसाठी आणि सातवं ईमेल ID. सर्व कागदपत्रे क्लिअर स्कॅन असणे आवश्यकता आहे. ऑनलाईन अर्ज कसा करावा? पहिली स्टेप आहे बघा, ऑफिशियल वेबसाईट आहे, गुगलमध्ये सर्च करायचं KBC नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी. नंतर दुसरी स्टेप, आपल्याला KBC वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला स्टुडंट सेक्शन असं ऑप्शन दिसणार, त्या होम पेजवरती क्लिक करायचं आहे. नंतर स्टुडंट कॉर्नर म्हणजे एक्झामिनेशन ऑनलाईन सर्व्हिसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिसरी स्टेप असेल, क्लिक केल्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट लिंक तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. मायग्रेशन सर्टिफिकेट ऑनलाईन अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ऑनलाईन सर्टिफिकेट सर्व्हिस निवडा. ऑनलाईन सर्टिफिकेट सर्व्हिस निवडायचं आहे. हे निवडल्यानंतर चौथी स्टेप येणार आहे, न्यू रजिस्ट्रेशन असं ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्याच्यात आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नाव मार्कशीटप्रमाणे जसं तुमच्या मार्कशीटमध्ये नाव आहे तसंच तुम्ही त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. दुसरं PRN नंबर, तुमच्या रिझल्टवरती कॉर्नरला असेल तो PRN नंबर किंवा सीट नंबर फिलअप करायचं आहे. तिसरं मोबाईल नंबर द्यायचं आहे, तुमचा चालू मोबाईल नंबर. आणि चौथं ईमेल ID द्यायचं, ईमेल ID चालू असेल ती. आणि OTP व्हेरीफाय, तुम्हाला OTP येणार आहेत, ती OTP व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्याकडे सर्व काही युजर ID आणि पासपोर्ट येणार आहेत मेसेजमध्ये. नंतर पाचवी स्टेप असेल, लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी युजर ID आणि पासपोर्ट आपण त्या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 6वी स्टेप दिसणार आहे, ॲप्लिकेशन फॉर्म भरा असं ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. पहिला ऑप्शन कोर्स नेम त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं, तुमचं एज्युकेशन काय झालं आहे. नंतर इयर्स ऑफ पासिंग, कोणत्या वर्षी पासआउट झाले. तिसरं कॉलेज नेम त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. चौथं रिझल्ट डिटेल त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. पाचवं पर्पज ऑफ मायग्रेशन, ते डिटेल आपण त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. इथे चुकीची माहिती भरू नका. 7वी स्टेप आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे तुम्हाला. तर बघा, तुमचे डॉक्युमेंट ब्लड असेल तर तसे अपलोड करू नका. त्या ठिकाणी क्लिअर डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करायचं आहे. पहिला आहे मार्कशीट, तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. दुसरं डिग्री सर्टिफिकेट जर असेल तर अपलोड करायचं, नसेल तर नाही. आणि तिसरं फोटो तुमचं त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि सिग्नेचर. 8वी स्टेप आहे फी पेमेंट. आता आपल्याला 8वी स्टेप, शेवटची स्टेप आहे ऑनलाईन पेमेंट, UPI, डेबिट कार्ड, नेट बँकिंग कोणतंही तुम्ही ते पेमेंट करू शकतात. आता मायग्रेशन सर्टिफिकेट फी आपल्याला
साधारण 300 ते 600 रुपये म्हणजे विद्यापीठ प्रमाणे असते, बदलू शकते. तर विद्यापीठनुसार असतो. तर NMUसाठी 600 प्लस आहे, 600 समथिंग आहे आणि पेमेंट सक्सेसफुल झाल्यावर रिसिप्ट डाउनलोड करा. खूप महत्त्वाचं आहे. रिसिप्ट त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल, तो रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करून ठेवायचं आहे. आणि सर्टिफिकेट किती दिवसात मिळते तुम्हाला? ऑनलाईन अर्ज केल्यानंतर 7 ते 15 दिवसात तुम्हाला तुमचं मायग्रेशन सर्टिफिकेट मिळतं. काही वेळा पोस्टने घरी येते किंवा युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमधून कलेक्ट करावे लागते. म्हणजे पोस्टद्वारे सुद्धा येऊ शकतं तुमच्या घरी किंवा युनिव्हर्सिटीमध्ये जावं लागेल किंवा कॉलेजमध्ये सुद्धा येऊ शकते. तर खालील चुका टाळा. नावात स्पेलिंग मिस्टेक, चुकीचं PRN नंबर, सीट नंबर, ब्लर डॉक्युमेंट अपलोड, पेमेंट रिसिप्ट सेव्ह न करणे यामुळे अर्ज रिजेक्ट होतो. तर इम्पोर्टंट टिप्स आहे. मार्कशीटवरचे नाव जसे तसे भरा. एकच मोबाईल नंबर वापरा. स्क्रीनशॉट रिसिप्ट जतन ठेवा. स्टेटस रेग्युलर चेक करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी मायग्रेशन सर्टिफिकेट ऑनलाईन कसं करायचं हे पूर्ण स्टेप बाय स्टेप पाहिलं. जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.